प्रत्येक निवडणुकीत आता सल्लागार एजन्सी नेमण्याची पद्धत सुरू झालेली आहे. कारण सल्लागार हा खूप महत्वाचा असतो. म्हणजे महाभारतामध्ये पांडवांना श्रीकृष्ण सल्ला देत होते आणि कौरवांना शकुनी. काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणूनच सल्ला हा खूप महत्वाचा असतो. लोकसभेमध्ये ज्या एजन्सीज काम करत होत्या त्या एजन्सीजनी अशा प्रकारे काम केलं की ते स्थानिक पातळीवरच्या लोकांना कळलंच नाही. काय असतं, त्या सल्लागार एजन्सीला स्थानिक पातळीवरचे प्रश्न माहीत नसतात. लोकांची मनं आणि मतं ही जाणून घेण्यामध्ये खूप अडचणी येत असतात आणि मग ते राष्ट्रीय पातळीवरचे प्रश्न हे आपल्यावर थोपवायचा प्रयत्न करतात. जे आपण जर बघितलं असेल की ते सातत्याने अबकी बार 400 पार, मोदी लाट, राम मंदिर, 370 कलम याच पद्धतीने प्रचार करत होते. त्याच पद्धतीने अगदीच घोषणापत्र असतील किंवा भाषणं असतील ती लिहिली जात होती. जे उमेदवारांच्या किंवा नेत्यांच्या भाषणामध्ये सातत्याने हे मुद्दे येत होते. काय होतंय, समजा मी ज्या भागामध्ये राहतोय त्या भागाचा आणि 370 कलमाचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसतो. ज्या गोष्टी झाल्यात त्याचा आम्हाला काय फायदा झाला हा महत्वाचा प्रश्न असतो. आणि म्हणून तुम्ही जिंकल्यानंतर आमच्यासाठी काय करणार आहात, आमचे काय प्रश्न आहेत, त्या प्रश्नावर तुम्ही कसे लढणार आहात हे विषय महत्वाचे असतात. आणि म्हणूनच विधानसभा निवडणुकीमध्ये सल्लागार एजन्सीज नेमताना त्यांना स्थानिक पातळीवरचे प्रश्न माहीत पाहिजेत. त्यांना इथली लोक, इथला मतदारसंघ, इथल्या समस्या ह्या त्यांनी आत्मसात करून घेतलेल्या पाहिजेत. म्हणजे त्यांना थोडक्यात या भागाचा अभ्यास पाहिजे. म्हणजे ते ज्या भागामध्ये जी एजन्सी काम करेल, म्हणजे अगदी ठाणे, मुंबई आणि थेट दिल्लीवरूनही काही एजन्सीज येतात. पालघर जिल्ह्यातील एका उमेदवाराने तर थेट परदेशातील एजन्सीज नेमल्या होत्या आणि त्या स्थानिक पातळीवरच्या एजन्सीजनी त्यांना अगदी बाट ठरवलं. त्यांचे जे उमेदवार होते ते 3ऱ्या क्रमांकावर फेकले गेले. त्याचं कारण हेच होतं की ते हायर लेवलचे विषय हाताळत होते. त्यांना हा भाग कळलाच नाही. खरं तर तुम्ही ज्यांना सल्लागार एजन्सीज म्हणून नेमता, ज्यांच्या हातामध्ये सूत्र देतात, त्या एजन्सीजला त्या भागातील अधिकाऱ्यांची ओळख पाहिजे. त्यांना पोलीस अधिकारी माहीत पाहिजे, त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांची त्यांच्या ओळखी पाहिजेत, राजकीय नेत्यांशी त्यांचा रोजचा संवाद आला पाहिजे, गाव पातळीवरचे जे पुढारी आहेत त्यांची त्यांना ओळख असली पाहिजे. आणि प्रत्येक गावामध्ये काय घडतंय, कशा प्रकारचं वातावरण आहे, लोक काय म्हणतायत याची जर माहिती असेल त्या एजन्सीजला तर ते डॅमेज कंट्रोल करू शकतात. न पेक्षा त्यांचे सल्ले हे आगाऊपणाचे ठरतात. त्यांची प्रचार यंत्रणा ही ग्रामीण भागामध्ये फेल जाते आणि आपल्या मतदारसंघामध्ये जे काही सर्वेज होतात, जे काही प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी काम केलं जातं, म्हणजे बऱ्याच ठिकाणी नको ते रील्स वापरले जातात. म्हणजे रील्स हे फक्त मजेसाठी असतात. कोणते मुद्दे मांडायला पाहिजेत, कोणत्या विषयावर बोलायला पाहिजे हे जर त्या एजन्सीजना कळत नसेल, त्या सल्ला देणाऱ्या एजन्सीला तर तो मतदारसंघ माहीत नसेल, त्या मतदारसंघाचा अभ्यास नसेल, म्हणजे कागदोपत्री अभ्यास असणारी अनेक लोक आहेत पण प्रॅक्टिकली अभ्यास करणाऱ्या एजन्सीज जर आपण नेमल्या, त्यांचे जर सल्ले घेतले, त्यांच्याशी जर विचार विनिमय केला तर आपल्याला मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणं हे खूप सोपं होतं.